आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे सोमा आणि नंदा माझ्याशी खोटं बोलल्या. साहेबांना अनु सापडलीच नाहीये. पण अनु हॉस्पिटलमध्ये कशी पोहोचली? कुठल्या अवस्थेत असेल, कशी असेल? माझ्यामुळे अनुला खूप त्रास होता. एक मिनिट, साहेबांकडे अनु नाहीये तर साहेब डेफिनेटली अनुपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सुंदरी आणि धनंजय पण जात आहेत. सुंदर आणि धनंजयला जर अनु सापडली तर मला पुन्हा कधी अनुला भेटताच येणार नाही. नाही नाही नाही, त्या सगळ्यांच्या आधी मला अनुपर्यंत पोचायला हवं आणि तिला घेऊन कुठेतरी लांब निघून जायला हवं. आता खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कमोन आदित्य, लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला पाहिजे. ओ मामा, कुठे चाललास? जरा पाय मोकळे करायला जातो. तुका बाहेर कोणाला सोडायची परमिशन नाहीये. तुला खरं सांगू का, मी ना टपरीवर चाललो होतो कडक चहा प्यायला. अरे काय, साहेब लोकांचा चहा एकदम पचपची जमतच नाही. म्हणून म्हंटल जरा टपरीवरचा चहा पितो. एवढ्या वर्षांची सवय आहे तर 2 मिनिटात येतो ना मी. बरं ठीक आहे, पण लवकर या, नाही तर मला ओरडते. की पण हा तुझ्यामुळे होतंय सगळं. जेवणाला चव नाही अशी कंप्लेंट महादेवने केली कशी? हे शाने, हे जेवण बिवण बनवायचं काम ना माझं नाही. कंप्लेंट वगैरे तू बघून घ्यायचं, कळलं? आणि माझ्या समोर ना आवाज नाही चढवायचा आणि माझा बॉस बनण्याचा प्रयत्न नाही करायचा. मी पण तेच सांगते, तू आता बॉस राहिलेली नाहीये. आपल्या दोघींचाही बॉस साहेब आहे. त्यामुळं आपल्याला जास्त हुशारी दाखवायची नाही. काय चाललंय? गप्प बसा. आणि हे काय वागणं झालं? केवढा आवाज आहे तुमचा. बाहेर कोणी जर ऐकलं ना तर तुम्हाला तर घराबाहेर काढतीलच, पण तुमच्या बरोबर माझ्या मुलाला सुद्धा बाहेर काढतील आणि माझ्या मुलाचा प्लॅन फसेल. हो, त्याचा प्लॅन फसून आहे ना, म्हणून आम्हाला इथं कामाला लावलंय. कामाला लावलंय? कोणी लावलंय? साहेब. साहेबांनी? कोण साहेब? काय ते मला खरं खरं सांगा लगेच. कोण साहेब? अहो, साहेब म्हणजे आपले आदित्य साहेब. आम्ही धुनी भांडी करणारे बायका ना, ते आम्हाला शोधत होते. मदत कराल का असं त्यांनी विचारलं, म्हणून त्यांनी आम्हाला इथं कामाला ठेवलं. ते राहू दे, तुम्ही इथं काय करता? आदित्यला बघायला आले होते. असेल बाहेर कुठेतरी. नाहीये ना, म्हणून तर आले. फोन ट्राय करते, लागतही नाही फोन त्याचा. मला तर असं वाटतंय सुंदरी आणि धनंजयच्या मागे गेला असणारा त्या बाईला बघायला. नक्की कुठेच दिसला नाही का तुम्हाला आदित्य? दिसला असता तर आले असते का इथे? आला तर सांगा त्याला आईने बोलवलंय. आणि शांत बसा. आदित्य पळाला, चल त्याला शोधू आपण. मॅडम, ही बाई कोण असेल बरं, जी इतक्या मध्यरात्री वेळ काढणं बघता फक्त सावीला भेटायला आली? मध्यरात्री जी बाई सावीला शोधत आली होती आणि ज्या बाईला मी आता ऍडमिट केले, ते दोघेही सावीचंच नाव घेत आहेत. अगं, आदित्य इथे पण नाहीये. कुठे गेला? आता काय करायचं? थांब, मी साहेबांनाच फोन लावते. हॅलो, हा साहेब.
जरा लवकर घ्या ना. हॅलो हॅलो आदित्य, कुठे आहेस तू? अरे किती फोन लावायचे तुला. आई 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 ऐक माझा. हे बघ मी जरा गडबडीत, मी नंतर कॉल करतो. थांब आदित्य, फोन नको ठेवूस, माझं ऐक. हा नंतर बोलतो मी तुझ्याशी. बाय 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 बाय. आदित्य कधी ऐकणार आहे माझं? आई, तू आता फोनवर आदित्य म्हणालीस का? तू फोनवर आदित्यचं नाव घेतलंस? आई सांग ना, तू आदित्य म्हणालीस का? आई सांग ना मला, तू कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का त्याच्या? असं का बोलते उमे तू? मी कशाला असेल त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये? सांग बर. तुमच्या सगळ्यांपेक्षा मी कठोर वागली त्याच्याशी, आणि त्याने सुंदरीला किती त्रास दिलाय माहित नाही का मला? मी स्वतः त्याला घराबाहेर काढलंय, आणि तू वरनं माझ्यावर संशय घेतेस. आई अगं प्लीज तू रडू नको. अगं तुला दुखवायचा हेतू नव्हता ग माझा. मला माहितीये तुला आदित्यची आठवण येणार, पण त्या सगळ्या आठवणी कटू आहेत ना, त्रासदायक आहेत का नाही आपल्यासाठी. म्हणून तर आपण ठरवलं होतं ना, ते दार कायमचं बंद करून टाकलं होतं ना आपण. आई, मला आता फोनवर आदित्यचं नाव घेतल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं मी. कदाचित मीच चुकीचं ऐकलं असेल. हा तू रडू नको, शांत हो आधी. पण मला सांग, आता कोणाशी बोलत होतीस तू फोनवर? ते लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची सोय म्हणून तिथे कुठे सोय होते का ते बघत होते. उगाच सोय गैरसोयीवर ना सुंदरीला कोणी बोललेलं मला नाही आवडायचं. आणि तू शांत हो बघू आधी. कृष्णा आणि ह्यांनी येणाऱ्या पाहुण्यांची सगळी सोय करून ठेवली. नको रड. चल येते मी. डॉक्टर, ती बाई कशी आहे? आम्ही तिचं स्टेटमेंट घेऊ शकतो? स्टेबल आहेत त्या, पण अजून त्याने डोळे उघडलेले नाही आहेत. त्या ग्लानीच आहेत अजून. तुम्ही त्यांना भेटू शकता, पण स्टेटमेंट देण्याच्या कंडिशन मध्ये नाही आहेत त्या. ICU मध्ये आहेत ना. पण मला सांगा डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं ते कधीपर्यंत रिकवर होते? थँक्यू डॉक्टर. इट्स ओके. काय झालं? कुठे गेली ही?
त्या गार्डन मध्ये फिरताय का? कुठे गेलात तुम्ही? तर आम्ही 5 मिनिटासाठी फ्रेश व्हायला गेलो होतो दोघी. ती बाई आतमध्ये नाहीये. तू कुठे गेलास? तर माझ्या घरातनं फोन आला होता आणि इथे रेंज नव्हती, त्यामुळे मी बाहेर गेलो होतो. पण डॉक्टर आणि नर्स आतमध्येच होते त्यावेळी सर. अरे ते काय झालं? काय गडबड आहे? हो डॉक्टर, ती बाई नाही आतमध्ये. तुमच्या स्टाफला विचारा, तिला कुठे टेस्ट साठी वगैरे काही घेऊन गेलेत का? होय, कसं शक्य आहे? आता 5 मिनिटापूर्वीच आमचा राऊंड झालाय. म्हणजे मी खोटं बोलतोय? तेव्हा तुम्हाला दाखवतो त्याच्या नोंदी. सिस्टर, हे बघा, राऊंड झाल्याच्या नोंदी याच्यात आहेत, बघा तुम्ही. धनंजय, काय झालं? काय कळलं का? 5 मिनिटांसाठी हे लोक बाहेर गेले होते आणि जे काय घडले ते 5 मिनिटात घडले. नाही धनंजय, हा सगळा योगायोग नाहीये. अगदीच हा योगायोग नाही. हे सगळं कोणीतरी प्लॅन करताय आणि त्याच माणसाची इच्छा आहे की ती बाई आपल्यासमोर येऊ नये. युअर राईट. कारण ज्या अवस्थेमध्ये ती सापडली होती, नक्कीच त्याच्या मागे कोणीतरी आहे. नक्कीच. माझी खात्री पटत झाली की ते अनु मॅडम नसेल. वेट 1 मिनिट. हे ज्याने कोणी केलंय ना, तो अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. हे आत्ताच आत्ता जायचं आणि सगळे एक्झिट बंद करायचे. बाहेर कोणी गेलं नाही पाहिजे, लक्षात ठेव. कळलं? येस सर. आणि डॉक्टर, मला आता सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आत्ताच्या आत्ता. मला मॅनेजमेंटशी बोलावं लागेल. मॅनेजमेंट वगैरे मला माहित नाही. मला पाहिजे आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी माझ्या पद्धतीने बघे ना. आधीच सांगतोय. ठीक आहे, मी अरेंजमेंट करतो. ओके, परफेक्ट. ऐका ना ताई, तुम्ही अशी बाई बघितली का जिचे लांब केस होते, गोरी गोरी होती? नाही. एक मिनिट. तुम्ही अशी उंच एखादी बाई बघितली का? म्हणजे जी गोरी होती, केस मोठे होते? नाही. बरं, थँक्यू. दादा, तुम्ही कोणाशी बाई बघितली का जी उंच आहे, लांब केस होती? नाही बघितलं तुम्ही? ताई, तुम्ही असं कोणी बघितली का जशी उंच बाई होती, लांब केस होते वगैरे काही? बाकी तुम्ही उंच बाई वगैरे असं कोणाला बघितलं? बाहेर कोण गेलंय? बाहेर कोणच नव्हतो ना अशी उंच बाई? त्या बाईला मी इकडे जाताना पाहिलं आहे. हो, पक्का. सर, मॅम, या व्यक्तीने त्या बाईला तिकडे जाताना बघितलं. तिकडे? हो. ओके, तुम्ही इथेच थांबा. हो सर. क्या हुआ? काही नाही. सॉरी. या तुम्ही.
हे सगळं माझ्याच चुकीमुळे झालंय. माझाच निष्काळजीपणा मध्ये आलाय. नाही 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 धनंजय, नाही. खरं तर हे सगळं तुमच्या निष्काळजीपणामुळे नाही झालेलं. मुळात हे सगळं ज्या माणसाने केलंय ना, तो माणूस खूप चालाक आहे. अवघ्या 5 मिनिटात सगळा खेळ फिरवलाय त्याने. सर आम्ही तिला सगळीकडे शोधलं पण ती कुठे सापडली नाही. आता काय करायचं सर? परत जा, पूर्ण हॉस्पिटल परत चेक कर. जाऊन आधी पार्किंग लॉट बघ. जा लवकर. येस सर. येस सर, करतोय. फोनचा आवाज रिंग वाजते. असेल कोणाचं तरी ते. अहो पण हा आवाज सभागृहातून येतोय. हो, इथं काय करताय तुम्ही? जर कोणाला कळलं ना त्यांच्या नातेवाईकांच्या बॉडीज तुम्ही उलट्या पालत्या करून पाहतायत तर बोबाटा होईल. तक्रारी येतील. आमच्या हॉस्पिटलचं नाव बदनाम होईल. 1 मिनिट. या डेड बॉडीज मध्ये असं कोणीतरी आहे जे मेल्याची ऍक्टिंग करते. काय? आम्ही त्याला फक्त पकडतोय. त्यामुळे प्लीज तुम्ही पण कोऑपरेट करा. हवं असेल तर इथेच थांबा तुम्ही. ओके. कुठे झालं? हा, तू त्या पळत होतास? दारू पित होतो. लपून दारू 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 पित होतास? राजू, अरे तू पुन्हा चालू केलीस? राजू हा कोण आहे? स्टाफ आहे? हो, याच कारणावरनं याला नोकरीवरून काढून टाकलं होतं आम्ही. आता हे वॉर्डवॉयचे कपडे घालून फिरतो जिकडे तिकडे. तू रे राजू, ही दारू प्यायची जागा आहे का? चल बाहेर. चला तर निघ. चल आता. धनंजय तुम्ही बरोबर गेस केलं होतं पण आपला अंदाज जरा चुकलाय. असो, आपण निघूयात. चला. हॅलो साहेब, तुमचं फुलपाखरू जायचं सापडलंय. आता फक्त बाहेर पाठवण्याची व्यवस्था करा. शाबास. आता मी पेरून ठेवलेली माणसं कामाला येणार. ठेव फोन. सिस्टर, हे काय लक्ष नाहीये तुमच्या कामामध्ये? सॉरी मॅम. बिल्स कुठे आहेत? ही फाईल घेऊन जा आणि बिल चेक करून आणून द्या. हॅलो, हुकुम साहेब. ओ ग माझी राणी, कशीच ग राणी? तुमच्या कृपेने मजेत. पण आज कशी काय आठवण आली? नाही, मला वाटलं तुला एखादं घर वगैरे हवं असेल तर म्हटलं फोन करून विचारावं. काय घर? थँक्यू साहेब.
पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? ये बघ, मला ना तुझं हे लय आवडतं, डायरेक्ट कामावर येतीस. ऐक आता, कळलं? ओके साहेब. लागा कामाला. मॅडम, फाईल द्या. हो